श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी सेवेकरी बाळप्पा महाराज ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा हे धारवाड जिल्ह्यातील हवेरी गावाचे राहणारे यजुर्वेदी ब्राह्मण होते. स्वामी आपल्या सेवकास शेकडो कोसांच्या अंतरावरून खेचून आणत असत. बाळप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. अनेक वर्ष ते स्वामींच्या सहवासात राहून स्वामींची सेवा करीत होते. त्यांचे सावकारी व सराफाचे दुकान होते. ते 30 वर्षांचे असताना त्यांच्या घरात वा धंद्यात कशातच लक्ष लागत नव्हते. गुरुसेवा करावी हा त्यांनी ध्यास घेतला आणि आपण हुबळीस काही कामाकरिता जात आहोत असे सांगून त्यांनी घर सोडले. ते मुरबाड येथे आले. तेथे चिदंबर दीक्षित हे सद्गुरू राहत होते. त्यांनी अनेक चमत्कार केले होते. बाळप्पा 3 दिवस तेथे राहिले. चिदंबर स्वामींच्या सांगण्यावरून ते प्रथम गाणगापूर येथे आले. काही दिवस त्यांनी तेथे श्री नृसिंह सरस्वतींची सेवा केली. तेव्हा त्यांना अक्कलकोट येथे स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत, त्यांची सेवा करावी असा संकेत मिळाला. त्याप्रमाणे अनेक शुभ घटना त्या दृष्टांतानंतर घडत गेल्या. शेवटी रामनवमीच्या दिवशी ते अक्कलकोट येथे आले. महाराज जेथे होते तेथे खडीसाखर घेऊन ते दर्शनाला गेले. महाराजांना पाहून त्यांचे मन अत्या आनंदाने भरून आले. त्यांनी स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. महाराजही त्यांच्या भेटीने आनंदित झाले. जवळच्या झाडांना आलिंगन देऊन त्यांनी बाळप्पा जवळील आपले प्रेम दर्शवले. दुसऱ्या दिवशी महाराज राजवाड्यात गेले. त्यामुळे तेथे बाळप्पाला दर्शनाला जाता येत नसे. म्हणून त्यांनी जवळील मुरलीधराच्या देवळात जाऊन अनुष्ठान आरंभिले. 8 दिवसांनी महाराज राजवाड्याबाहेर आले. तेव्हा बाळप्पा रोज त्यांच्या दर्शनाला परत जाऊ लागला. त्याच्याबरोबर विश्वनाथ म्हणून सेवेकरीही जात असे. महाराज त्या विश्वनाथला रोज प्रसाद देत, पण बाळप्पाला मात्र देत नसत. म्हणून त्याला वाईट वाटे. एक दिवस खारका आणून त्याने महाराजांसमोर ठेवल्या, परंतु त्यातलाही प्रसाद मिळाला नाही. आपण फारच अभागी आहोत असे बाळप्पाला वाटले. सर्वांना स्वामी प्रसाद देतात, मग मलाच का नाही मिळत असे त्याच्या मनात आले. महाराजांच्या मनात दुसरेच होते. ज्याला इथून लवकर परत पाठवायचे त्याला प्रसाद देऊन ते निरोप देत होते. बाळप्पा परत जावा असे त्यांना वाटत नव्हते. हे बाळप्पाला अनुभवांती कळून आले. बाळप्पाच्या देखतच
महाराज सर्वांना अनेक औषधे सांगून त्यांचे रोगहरण करीत असत. हे जेव्हा त्याने पाहिले तेव्हापासून महाराजांवर त्याची दिवसेंदिवस दृढ श्रद्धा प्रेम वाढत चालले. एक दिवस महाराजांनी त्याच्या हाती आपली जपमाळ त्याला दिली व त्याला विचारले, यात्रा झाली का रे? बाळप्पाला त्याचा अर्थ समजला नाही. तो परत मुरलीधराच्या मंदिरात आला. काही दिवसांनी चोळप्पाने त्याला आपल्या घरी नेले व ते दोघे महाराजांची सेवा एकत्र करू लागले. परंतु बाळप्पाला वाटले सद्गुरूंची सेवा करण्यास अहोरात्र त्यांच्या सानिध्यातच राहणे जरुरीचे आहे. म्हणून तो महाराजांबरोबर सर्वत्र जाऊ लागला. त्याच वेळी सुंदराबाई नावाची विधवा स्त्रीही स्वामींबरोबर राहू लागली. पुढे सुंदराबाईला बाळप्पाची सेवा भक्ती पाहून हेवा वाटू लागला. फक्त आपणच महाराजांची सेवा करावी असे तिला मनात वाटू लागले. काही दिवसांनी बाळप्पाच्या बेंबीतून रक्त निघू लागले. तो आजारी पडला. परंतु त्यावेळीही त्याने स्वामी सेवा करण्याचे काम चालू ठेवले. एक दिवस त्याच्या निस्सीम सेवेतून त्याच्या बेंबीतून विषारीची पुडी बाहेर पडली व महाराजांनी त्याला जीवदान दिले. कोणी दृष्टाने त्याच्यावर विषप्रयोग केला होता. बाळप्पाला सोमवारी महादेवाची पूजा करण्याची सवय होती. ती पूजा झाल्यानंतर तो महाराजांकडे येई. सुंदराबाईने त्यावेळी महाराजांना त्याने ही पूजा बंद करावी अशा आज्ञा देण्यास सांगितले. तेव्हा बाळप्पाने ही पूजाही सोडली. एक दिवस बाळप्पा येथे आल्यापासून आपले नुकसान होते असे तिने इतर सेवेकऱ्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी बाळप्पाला गावी जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा बाळप्पा म्हणाला, महाराजांनी तशी आज्ञा दिली तर मी नक्कीच जाईन. हे सेवेकऱ्यांनी महाराजांना तसेच सांगितले. तेव्हा महाराज म्हणाले, बाळप्पा कुठेही जाणार नाही. बाळप्पावर महाराजांचे फार प्रेम होते. त्यामुळे इतर सेवेकरी मंडळीही केलेले सर्व प्रयत्न त्याला दूर सारण्यास व्यर्थ गेले. अनेक प्रकारची कामे महाराज बाळप्पास सांगत असत. पुढे बाळप्पा महाराजांचा पट्ट सेवेकरी झाला. चांदीची भांडी वगैरे सर्व बाळप्पाकडे ठेवावी अशी स्वामींनी आज्ञा दिली. तेव्हा एक दिवस चोळप्पा म्हणाला, महाराज बाळप्पा आता खजिनदार झाला आहे. त्यावर महाराज म्हणाले, खजिनदार नाही, जमादार झाला आहे. त्याचे जवळ फक्त सामान आहे, खजिना नाही. सुंदराबाईने पुढे अनेक कारस्थाने करून बाळप्पाला दूर केले. बाळप्पासारख्या निस्सीम सेवेकऱ्यास त्या बाई समवेत राहणे कठीण झाले. कारण महाराजांपुढे ठेवलेले पैसे सुंदराबाई नेत असे. तसेच सर्व चीज वस्तूही ती स्वतःजवळ ठेवत असे. बाळप्पा मात्र स्वामींच्या कसोटीस पूर्ण उतरला होता. सुंदराबाईच्या कुटील कारस्थानाने बाळप्पास तेथे राहणे कठीण झाले.
स्वामींवर सुंदराबाईचे वर्चस्व होते. शेवटी महाराजांनी बाळप्पाला आसन देण्यास सेवेकऱ्यास सांगितले. तेव्हापासून मारुतीच्या देवळात बसून तो स्वामींचा जप करू लागला. सर्व संग त्याग करून गुरुसेवा करण्यास आपण येथे आलो, पण तेही आपल्या नशिबी नाही म्हणून बाळप्पाला वाईट वाटले. परंतु सर्व सेवेकऱ्यांना बाळप्पा हे उत्तम सेवेकरी असून महाराज त्यास चाहत होते हे दिसून आले. एक दिवस महाराज म्हणाले, बाळप्पा काय खाऊ म्हणतोस? दम खा रे. खाचा अर्थ धीर धर. त्याच दिवशी बाळप्पा परत सेवेकरी म्हणून काम करू लागला. काही दिवसांनी सरकारकडून महाराजांची व्यवस्था पाहण्याचे ठरले. तेव्हा बाळप्पा, गणपतराव व जगन्नाथ यांना सेवेकरी म्हणून नेमण्यात आले. तिघांनीही सरकारकडून पगार घेण्यास नकार दिला. सुंदराबाईच्या कारकिर्दीचा तेव्हा शेवट झाला. बाळप्पा पुढे श्री बाळप्पा महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी समर्थांची कीर्ती दूरवर पसरविली. त्यांनी अविश्रांत श्रमपूर्वक लोक उद्धाराचे कार्य केले. श्री बाळप्पा महाराजही लोकोत्तर विभूती गणली जाऊन त्यांचा अनुयायी वर्गही वाढला. अनेक ठिकाणी महाराजांचे मठ स्थापन करून महाराजांनी आखून दिलेल्या मार्गाने त्यांनी कार्य चालू ठेवले. बाळप्पा हे स्वामींचे निष्ठावंत भक्त होते. स्वामींचा त्यांना दीर्घकाळ सहवास लाभला. श्री स्वामींनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. श्री स्वामी समर्थांच्या निर्णयानंतर बाळप्पांना जीवन असह्य झाले. ते वारंवार श्रींची आठवण काढून दुःख वेग आवरण्याचा प्रयत्न करत. एकदा त्यांना स्वामींनी दृष्टांत दिला व सांगितले, तुला मी ज्या पादुका दिल्या आहेत तेथे मी चैतन्य रूपाने वास करीन आणि यापुढे तेथेच तुझी सेवा घेईन. बाळप्पांना स्वामी नेहमी म्हणत, तुला मी आपल्यासारखे करीन. या उद्गारात सूचित केल्याप्रमाणे महाराजांनी आपला वारसा हक्क बाळप्पा महाराजांना दिला. शिवाय निर्याण काळापूर्वी श्री स्वामी समर्थ ही अक्षरे कोरलेली अंगठी त्यांनी बाळप्पाच्या बोटात घातली. माझा वारसा तू पुढे चालव असा आशीर्वाद दिला. आपल्या पादुका देऊन स्वतंत्र मठ स्थापण्याची आज्ञा दिली. त्यांच्यानंतर महाराजांचे कार्य चालविण्याची जबाबदारी बरीच वर्ष बाळप्पा महाराजांनी केली. त्यांनी बराच लोकसंग्रह केला. आजही अक्कलकोट येथील त्यांच्या मठाला भक्त भेट देतात. बाळप्पा महाराज यांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा तसेच बंगाल, बिहार, ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत संचार केला व हजारो लोकांना सन्मार्गाला लावले. अविश्रांत श्रमपूर्वक लोक उद्धाराचे कार्य त्यांनी केले व स्वामींचा संदेश दिगंतरी पोचविला. सेवक आम्ही भक्त असतो सदैव अज्ञानी,
कशी करावी संत सेवा ना उमजे मनी. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.